नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी असणार आहे। शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची घडामोड आहे। बांगलादेशने दिल्ली भारतीय कांदा आयातीसाठी परवानगी। पहिल्या टप्प्यात केवळ 200 मेट्रिक टन कांदा पाठवता येणार। त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट घडामोड आलेली आहे। एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची घटना आपण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर बघू शकता जसं की तुम्ही या ठिकाणी बांगलादेशने दिल्ली भारतीय कांदा आयातीसाठी परवानगी। पहिल्या टप्प्यात केवळ 200 मेट्रिक टन पाठवता येणार। गेल्या 3.5 महिन्यापासून भारतातून ठप्प असलेल्या कांदा निर्यातीला अखेर काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे। बांगलादेश सरकारने तेथील आमदारांना भारतीय कांद्याची आयातीसाठी आयात परवाने देण्यास सुरुवात केली आहे। मात्र पहिल्या टप्प्यात फक्त 200 मेट्रिक टन कांद्याला आयातीत परवानगी देण्यात आली आहे असल्याची माहिती मिळाली आहे। कांदा निर्यातदार आणि शेतकरी संघटनेच्या मते भारतातील उत्पादन क्षमतेनुसार किमान 5 लाख मेट्रिक टन कांद्याची निर्यात होणे गरजेचे आहे। त्यामुळे ही सुरुवात दिलासादायक असली तरी उत्पादक शेतकऱ्यांची अति अपेक्षा न बाळगण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे। जोपर्यंत केंद्र सरकारने भारतीय निर्यातदारांना प्रोत्साहन देत नाही तोपर्यंत कांद्याच्या बाजारभावात मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज आणि उद्या या 2 दिवसात 200 टन कांदा बांगलादेशात पाठवण्याची परवानगी दिली असून त्यानंतर हळूहळू मोठ्या प्रमाणात निर्यातीला परवानगी देण्याची शक्यता आहे। मात्र स्वातंत्र्य दिनाची सुट्टी व आठवड्याच्या शेवटी काही बाजार समित्या बंद असल्याने भाववाढीचे खरे चित्र सोमवारी स्पष्ट होईल। 13 डिसेंबरपर्यंत आयातबंदी हटली। बांगलादेश सरकारने 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांद्यावरील आयातबंदी हटवण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे। गेले काही महिने कांद्याच्या बाजारभावात मोठी चढ उतार होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राइब आणि कमेंट करून व्हिडिओ अपलोड तोपर्यंत जय महाराष्ट्र।